तू? कोणतं देऊ? बिचाराचं बघा तोंड केवढं सुकले, पण माऊच्या बर्थडेच्या एक्साइटमेंट मध्ये तिने साडी घातली माहितीये. टॅग बघा मला काय आणलंय. असेच करतात हे नेहमी मला. हॅपी बर्थडे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. आणि ऑफकोर्स हा माझा बड्डेचा व्लॉग आहे. आज बड्डेचा दिवस आहे, पण मला असं खास काहीच वाटत नाही आहे त्याच्यामध्ये, कारण बबडी खूप जास्त आजारी आहे आणि सध्या तिला हॉस्पिटलला घेऊन गेलेत आणि तिला सलाईन वगैरे लावलेली आहे, त्यामुळे सगळे तिकडेच आहेत. तर असं बड्डेचं खास असं काही माझा प्लॅन वगैरे पण नाही आहे. पण एका गोष्टीसाठी मात्र मी एक्सायटेड आहे, ते म्हणजे आजपासून मी एक नवीन सुरुवात करते. तर आजपासून आपण स्टार्ट करतोय तेजस्वी कलेक्शन. बिझनेस हे डोक्यात कसं आलं तर त्याचं एक तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगते. तर तुम्हाला माहिती आहे जसं की मला पॉडकास्टसाठी वगैरे कंटिन्यू साड्या वेअर कराव्या लागतात आणि मग त्यानंतर मी एखादी दुसरी त्याच्यावरती रील पण पोस्ट करते आणि नेहमी मला DM असतात, कमेंट्स असतात की बाबा तुझ्या साडीची लिंक दे, पण मी ती कधीच नाही देऊ शकत. तर त्याचं रिझन असं की मी ऑनलाईन शॉपिंग नाही करत. मी खूप चूजी आहे साड्यांच्या बाबतीत आणि त्यामुळे जाऊनच शॉपमधून प्रॉपर बघून साड्या घ्यायचं असं माझं असतं. आणि बरेच जण मला आता गावाकडून वगैरे पण फॉलो करतात, तर त्यांना तसं कलेक्शन तिकडे मिळत नाही. सो मग मी असा विचार केला की जे कलेक्शन मला आवडतं ते तसंही तुम्हाला आवडतं, तर मी ते चूज करून आणेल आणि अगदी मार्केटच्या किमतीपेक्षा पण कमी किमतीमध्ये कसं तुम्हाला देता येईल ह्याचं मी ट्राय करते आणि त्यासाठीच मी ते स्टार्ट केलेलं आहे. आणि बाकी तुम्ही सगळेजण मला खूप जास्त शुभेच्छा वगैरे देताय, त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. आता माझी एक फ्रेंड आली आणि तिला घ्यायला चाललं आणि बरोबर जाताना पाऊस यायला आहे आणि प्लस आमची कार पण लावली आहे शोरूमला, त्यामुळे हे बघा मी कशी चालली आहे तिला घ्यायला. म्हणजे आम्ही ना साताऱ्यात दोघी होतो सोबत राहायला. ही माझी रूममेट आहे. सो त्यावेळेला थांब तू मला सांगू दे. आणि त्यावेळेला म्हणजे ही माझी सिनियर होती 1 वर्षाने आणि आम्ही अख्ख्या कॉलेजमध्ये फेमस एक तर रूममेट म्हणून तर होतो आणि दुसरी गोष्ट आमच्या दोघींचे केस कॉलेजमध्ये सगळ्यात मोठे होते आणि दोघींचे सेम एकदम कमरेखाली. आणि आता बघा दोघींनी पण केसांची काय हालत केली. पहिला हिने तिच्या पाठोपाठ मी होतं. ओके, सो ही डोकेदुखी आलेली आहे आणि ती तिच्या डोकेदुखीची कहाणी मला सांगते. खाली असे डोकेदुखी असतात. अजून मला खूप काही डोकेदुखी आहे. बापरे, हाय का डोकं दुखायला? खूप जास्त आहे. आईन्स्टाईन नंतर मीच होती. जेव्हा मला कोणता केक आणणार होती तू? परीवाला केक आणणार होती बबडी मला, आणि माझ्या बबल्याला बघा माझ्या परीला काय झालं. वाव, बबडीला पूजा माऊनी गिफ्ट दिलं. उघडून बघ बबल्या. भावला नाही आलं तुला? किती भावले आणायचे वगैरे. अभ्यास करायला. अरे बापरे, आणि ते डस्टर कुठे गेले तिचं? ते हे इकडे बघ, हे वॉश करायला डस्टर. लिहिणार तू? अभ्यास करणार का? तिच्या मनात असं चाललंय की इथं मी एवढी आजारी आहे, ह्यांना इथं पण अभ्यास लावायचे. बर्थडे म्हणजे काय आहे असं काय? ते मग तर काय, आमदाराचा बर्थडे केलंय तिने जन्माला गेलो. मला तर बर्थडे दिवशी बुलेट आणली. माझं बर्थडेचं सेलिब्रेशन बाजूला बुलेटच केलं. आम्ही झेलतोय म्हटल्यानंतर तिने पार्टी द्यायला पाहिजे. तू असं काय करतोय? इतकं नालायक काहीतरी. आज माझा बर्थडे तरी मला ना तिकडून हे झोपेत न उठलेत आणि मला बोलवलंय. बिघडलं म्हणून मला बोलवलंय, ये ना चहा बनवून द्या आम्हाला. आता तुझ्या हातचा चहा आवडतो ना? पटकन चहा करून दे ग, मला लय कसं वाटलं. लाज पण नाही वाटत का ग? दुधाचं चहा पिणार आहे. मला ब्लॅक टी पाहिजे. अगं बर्थडे माझा आहे ग, केवढा नाही माझ्यावर बघितलं. आणि बर्थडे गर्लची अवस्था बघा. So one more person is arrived for my birthday. असं काही नाहीये बरं का, बर्थडेला वगैरे आलं. त्याच्या पेला आलेत ना? थँक्यू. बघ कोणीतरी येऊन माझ्यासाठी आलं कोणतरी. आमचा बुबडा आजारी असल्यामुळे आमचा तसा प्लॅन काही वेगळा होता, बट तो कॅन्सल झालाय. आणि आमच्याकडेचे इव्हेंट मॅनेजर ते आहेत आज. दोन असले असून पटपट झाले असते. असं होतं ग्रीन कलरचं होतं.
ए फुगेवाली. बेटा तुझी ती काय? सिल्वर सगळ्यात क्लास. हा आणि मला हा पण आवडला ट्रान्सपरंट वाला. बापडे तुला आवडला? ते बगीच्या डेकोरेशनचे फुगे छोटे छोटे होते. हा हे क्यूट आहेत. आता एवढे सगळे डेकोरेटर जमलेत, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आयडियाज निघायला लागल्या. जर का फुगे जास्त पळाले ना, तो वाला नाही का आपण कोणता? त्या रूम मध्ये पण करू शकतो. ते तुमच्या स्टुडिओला ही गादी आहे ना, गादीला असं करायचं का आपण? गाडीला ते करायचं. अरे ते ह्याचं असतं ते कपल नाही नाही, 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 करायचं नाही. नाही. तसं ह्याचं पण असतं. फॅमिली मेन बबल्या बसू शकतो त्यात. आपण हे असं करूया कसं? त्या टाईप तिथे एक सेक्शन अर्धा एवढाच करायचा, तिचा फोटो निघेल एवढा. मला सांगा वॉल साठी एक जो छान वाटतोय तो. काय काय सो फायनली मी रेडी झालेली आहे आणि आता बघूयात तिकडे कसं कसं डेकोरेशन वगैरे झालं आहे. सो बघा आम्ही दोघींनी मस्त अशा रेडी झालो आहेत आणि माझ्यावरती मॅच केलं आहे बबडीनं. बिचाऱ्याचं बघा तोंड केवढं सुकले, पण माऊच्या बड्डेच्या एक्साइटमेंटमध्ये तिने साडी घातली माहिती आहे है ना बबडी? काय आहे ग आता? काय आहे आता? केक कोण खाणार आहे? तू केक खाणार आहेस? माझ्यासाठी मागवलास केक? पण आज नाही खाणार आम्ही, 2 दिवसांनी खाणार उद्या आहे ना, उद्या खाणार. बर आज कोणीच नाही खायचं, फक्त कापायचा. हां हा कोणीच नाही आणि खाणार. केक सांभाळायला मी जिजू. तर आम्ही दोघी इथं मस्त असे तयार होऊन बसलोत, पण आमचे डेकोरेटर काय अजून त्यांचं डेकोरेशन आवरत नाहीयेत. जवळपास 9:30 वाजले. अजून एक आयटम दाखवतो तुम्हाला. माझ्या नंदेनं ना माझं लग्न ठरलं त्यावेळेला दिलेला ड्रेस होता, तेव्हा फिटिंग केलेला होता. तेजूच्या सेकंडच्या अगोदर घातलेला तेव्हा प्रॉपर बसला होता. बट आता कसं झालं माहितीये का? बट नेक्स्ट टाइम तुम्ही मला बघितलीस ना अशी हे बघा लग्न झालेलं. आणि इकडे बघा आमचे डेकोरेटर कधीचे लागलेत, पण यांचं काही होत नाहीये. होय हो, ते अजून पोट दुखते म्हणायला. पूर्ण नाही प्यायचं. कोणतं देऊ? सर्दी बरं ठीक आहे सर्दीचं द्या. तापाचं देऊ. जे छान लागतं तिला ते म्हण. ना उसको नाम बदल के दे दो ना, सर्दी का बोल के. ते सर्दीचंच आहे का, तुला माहित नाही का? ऑरेंजचं असतं, तुला माहिती आहे सर्दीचं ऑरेंज. तुला ऑरेंज वाले पाहिजे? ऑरेंज वाला ना बघा, फेवरेट औषधांमध्ये पण आमचे चॉईसेस आहेत. फेवरेट आहे. बरं ठीक आहे. जीजू नाही जात मॅडम, मी बघितलंय. तिला आतमध्ये नेतो मी, बेडरूम मध्ये घेऊन. आणि इकडे या दोघी नुसत्या फुगे फोडतात. हे तो वाला डेकोरेटर होते की नाही आज तुमचं? मला समजलं नाही अजून काय बनवलंय त्याने. ऐक तर, जीजूला पण बोलव. जीजूला पण बोलव जरा. ये खुद ही कन्फ्यूज आहे. जा यार, मी नाही करणार. काय झालं काय नक्की तुझं? तासाभरापासून चाललंय काय? एवढं बनवलंय आता म्हणते हे कसं लावायचं? जाऊ दे, असं आपण ना फोडूयात आता. समजलं नाही नक्की बनवलंय, पिल्लर बनवलंय. काय म्हणजे कन्सेप्ट काय आहे तुमचा? बबडी हे काय करतायत ग दोन माऊ मिळून? हं? इथून असं येणार, ते खाली असं फक्त त्याला पॅक नीट करावं लागणार आणि तिकडून थोडं फुगे एका साईडने आणि एका साईडनी हे फुगे लावायचे. एक खूप छान लुक आलाय. दीदी बघ ना, हा हसून हसून नाही खरंच खूप छान लुक आलाय. नाही, ए सोनुली माझ्या लगेच बरं होतंय तेजू. तुला पाठी आणली बघितलं मग, पाठी किती गेली? आमची पाठी त्यासाठी काय आणले? पाठी लिहायला शॉक आणलाय हो. त्यांना पाठी लिहायचं तुला आवडतं ना, ती पाठी लिहायला म्हणून. हा ना, ठेवू का? कुठे ठेवू? तिथे खिळा येतो, तुम्ही खिळ्यावरती लावताय ते. कोणतं खेळ?
तोच आहे ना त्याला हा हे बघा या मॅमचं आता आवरायचं चालू आहे. टॅग बघा मला काय आणलंय. असेच करतात हे नेहमी मला. बर्थडे दिवशी पण माझ्यासोबत असतं. सिन्सिअर टीचर. हा पहिल्यांदा कोणतरी सिन्सिअर वाटले आपल्यात. टीचर आहेत का? द्या माझ्याकडे. तसं पण आलंय आपल्याकडे. अजून डेकोरेशन चालू घ्या. ते त्यांना दे. कुठे मेणबत्ती? नाही झाले सगळे. येईल तुला वाटायला आता नको केक कापता. कसली वाली मेणबत्ती आहे ती? केक कापताना आता इकडं ठेवा ना जिजू. थांबा थांबा 1 मिनिट थांब जिजू. हॅपी बर्थडे Happy birthday to you. Happy birthday dear Teju. Happy birthday to you. इकडं फोटो वगैरे काय घ्यायचे काय? नाही. मला अशी क्यूट बघा पर्स मिळाली ज्याची मला गरज होतीच कारण माझ्या ज्या पर्स होत्या त्या सगळ्या बबडीने खेळून खेळून खराब केल्या. थँक्यू. बघू मस्त आहे ग. क्लच आहे. एकदम घरच्या घरीच आमची हॉटेल सारखी पार्टी चालू आहे. आणि नॉनव्हेज वाल्यांसाठी सुद्धा व्हेज वाल्यांनाच काम करावं लागते. बघायचं आहे. पूजा छान झालं का? हो मस्त. पूजाला चिकन असलं की काय लागत नाही. 15 दिवसात एकदा प्रतिमा काहीच नाही केली. बबडीचं बघा फेवरेट हा माऊली आहे. त्याचे ब्लॉग्स बघत आता बबडी खातीये. बघा व्हेज वाल्यांसाठी काय काय बनवलंय बघूया. वाव पनीर आणि इकडे काळा गुलाबजामुन माय फेवरेट. पण हा गुलाबजामुन काळा कसा काय झालाय हो मॅडम? त्याला नजर लागली. त्याला नजर लागली तुझी. काळा पडला तो. माऊ काय तुला आहे ना माझ्या पप्पानी चहा बनवलाय तू माझ्या घरी आहे. हा बरं. तुला बरं वाटतंय आता? बरं वाटतंय का सांग तुला? चालली माझी पोटी आता भरवा. अरे वा मस्त. माझ्या पप्पानी चालली. सो बघा आज दुसरा दिवस आहे. मी काल रात्री ब्लॉग काय पुढे कंटिन्यू नाही केला कारण बबडी आजारी होती ना आणि नंतर ती माझ्यासोबतच झोपायला वगैरे होती. सो मी मोबाईल नाही घेतला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला बड्डे सेलिब्रेट अजिबात करायची इच्छा नव्हती काल. पण करण्याचं रिझन असतं की बबडीला ना असं बड्डे वगैरे असे फंक्शन खूप जास्त आवडतात आणि ती माझ्या बड्डेसाठी तर 1 आठवड्यापासूनच एक्सायटेड होती. सो म्हटलं आपण पण थोडी एक्साइटमेंट दाखवली, असं काहीतरी वेगळ्या गोष्टींमध्ये तिला गुंतवलं तर तिचं थोडंसं ते आजारपणाकडे वगैरे लक्ष नाही राहणार. आणि तेच झालं. आम्ही सगळेच असे छान एन्जॉय करत होतो आणि त्यामध्ये मग ती पण इन्क्लूड झाली. आणि त्यानंतर तिने व्यवस्थित खाल्लं वगैरे पण आणि रात्री पण व्यवस्थित झोप वगैरे झाली तिची. सो आज ती पूर्ण बरी झालेली आहे. म्हणजे बघा आपलं लहान बाळ आजारी असेल ना तर खूप जास्त घरात सॅड वातावरण ठेवण्यापेक्षा आपण थोडंफार असं त्यांना जे आनंद देईल अशा गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून ते लवकर रिकवर होतात आणि तिचं पण तेच झालं. आणि बाकी तुम्ही सगळ्यांनी मला वाढदिवसासाठी इतक्या साऱ्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सगळ्यांचेच धन्यवाद. आणि हा व्लॉग पण मी इथेच एंड करते. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.